नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग होमिओपॅथिक औषधाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं वर्णन एका मूळ ग्रंथामध्ये मिळतं. चला तर मग सुरू करूया. हे बघा, आपलं साधं मीठ जे आपण रोजच्या जेवणात वापरतो. पण विचार करा, एका वैद्यकीय प्रणालीनुसार हेच मीठ एका विशिष्ट मानवी स्थितीवरचा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतं. किती आश्चर्यकारक आहे नाही का? तर मग प्रश्न असा आहे की या साध्या रोजच्या वापरातल्या मिठापासून औषध बनतं तरी कसं? याचं उत्तर मिळतं पोटेंटायझेशन नावाच्या एका प्रक्रियेमध्ये. बघा, या ग्रंथानुसार ही एक अशी प्रक्रिया आहे जी या साध्या मिठाला म्हणजे काय तर मानवी शरीरावर एक अद्भुत पकड मिळवून देते आणि मग त्याचं रूपांतर एका खोलवर परिणाम करणाऱ्या औषधात होतं. म्हणजे असं म्हटलंय की हे नेट्रम म्युरिएटिकम नावाचं औषध आपल्या शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या भागांवर काम करतं, जसं की रक्त, आपली पचनसंस्था, लिव्हर, स्प्लीन म्हणजे प्लीहा आणि अगदी लसिका प्रणालीवर सुद्धा. बरं, आता पुढचा भाग तो म्हणजे शारीरिक ओळख. म्हणजे हे औषध लागू पडणारी व्यक्ती दिसायला किंवा शारीरिकदृष्ट्या कशी असू शकते. आणि इथे खूपच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली आहे. असं म्हटलंय की चांगले खाणेपिणे असूनही मानेजवळची चरबी कमी झाल्यामुळे आलेला कृशपणा स्पष्ट दिसतो. म्हणजे विचार करा, व्यक्ती व्यवस्थित जेवत आहे पण तरीही बारीक होत चालली आहे, आणि तेही विशेषतः मानेच्या भागात. हे एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. या व्यतिरिक्त अजूनही काही शारीरिक लक्षणं सांगितली आहेत, जसं की चेहरा असा चमकदार, तेलकट आणि मेणासारखा दिसणं, अशक्तपणा जाणवणं, डोळ्यांभोवती निळसर वर्तुळं असणं आणि जिभेवर असे लाल ठिपके असतात की जणू काही नकाशाच काढलाय. इतकंच नाही तर केसांना नुसता हात लावला तरी ते गळतात, असंही वर्णन आहे. ठीक आहे, ही झाली शारीरिक ओळख, पण शरीर आणि मन यांचा संबंध तर असतोच. चला, आता आपण भावनिक आणि मानसिक स्थिती कशी असते ते पाहूया. तर मानसिक स्थितीबद्दल सांगताना सगळ्यात आधी उल्लेख येतो तो म्हणजे अत्यधिक चिडचिडेपणा. हा त्या व्यक्तीच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू मानला जातो. म्हणजे ही व्यक्ती खूप जास्त संवेदनशील, खूप इमोशनल असते. छोट्याशा गोष्टीनेही त्या व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो, मन एकदम अस्वस्थ होतं. आणि या भावनांचा खेळ कसा असतो बघा, एका क्षणी हसणं तर दुसऱ्या क्षणी रडणं, म्हणजे एक प्रकारची उन्मादावस्थाच. आणि यातली सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जर कोणी सहानुभूती दाखवली, सांत्वना करायला गेलं तर त्या व्यक्तीला अजूनच त्रास होतो. तिची मानसिक स्थिती आणखी बिघडते. छोट्या छोट्या गोष्टींवरून प्रचंड राग येऊ शकतो. स्वभाव कसा तर थोडा चिंताग्रस्त, अव्यवस्थित आणि कायम घाईत असणारा. याच घाई गडबडीमुळे आणि अस्वस्थतेमुळे अनेकदा हातातल्या वस्तू खाली पडतात, असंही वर्णन केलेलं आहे. बरं, आता आपण काही अशा लक्षणांबद्दल बोलूया जी खूपच खास आहेत, ज्यांना मार्गदर्शक लक्षणं असंही म्हटलं जातं. आणि ही लक्षणं खरंच खूपच विचित्र आणि विशिष्ट आहेत. उदाहरणार्थ, मीठ खाण्याची प्रचंड इच्छा असणं, पण त्याचवेळी पाव किंवा ब्रेड अजिबात न आवडणं. डोकेदुखीचा एक खास प्रकार, जी सूर्योदयासोबत सुरू होते आणि सूर्यास्तासोबत थांबते. इतरांसमोर लघवीला न होणे, हृदयाची धडधड इतकी वाढते की जणू काही पूर्ण शरीरच हादरते, आणि तोंडाच्या कोपऱ्यात फोड येणं, ही सगळी खूपच सूचक लक्षणं मानली जातात. आता हा तक्ता बघा. यात सांगितलं आहे की कोणत्या गोष्टींनी त्रास वाढतो आणि कशाने बरं वाटतं. याला मोडालिटीज म्हणतात. जसं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्रास वाढतो, कुणी सांत्वन केलं तर त्रास वाढतो, किंवा मानसिक श्रमानेही त्रास वाढतो. या उलट मोकळ्या हवेत फिरल्यावर, घाम आल्यावर किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्यावर बरं वाटतं. तर हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतोच. लक्षणांची ही अशी गुंतागुंतीची आणि सखोल मांडणी ही आपल्याला आजारांकडे बघण्याच्या पद्धतीबद्दल आणि एकंदरीत मानवी स्थितीबद्दल काय सांगून जाते? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?